Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. धाराशिव लोकसभा 2024चा आखाडा पेटला आहे। माहितीकडून अर्चना पाटील तर महाविकास आघाडीकडून चालू खासदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आपल्यासोबत ओमराजे निंबाळकर आहेत, आपण जाणून घेऊया। दादा, आपण चालू खासदार आहेत, त्या मतदारसंघात काय विकास कामं केली आपण? सगळ्यात महत्त्वाचं, मी मागच्या 5 वर्ष खासदार म्हणून काम करत असताना धाराशिव शहराचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मंजूर करून घेतलं, चालू केलं। पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून बाहेर पडतील। हे माझं पहिलं काम। क्रमांक 2, आपल्याकडं लाईटची प्रचंड प्रमाणात अडचण होती आणि ही अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारची RDSS नावाची एक योजना आहे। ह्या योजनेच्या माध्यमातून आपण साधारणतः 1303 कोटी 70 लाख रुपयाचा निधी धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास 40 नवीन ते 30 KVचे सबस्टेशन, 38 ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, त्याचबरोबर शेतकऱ्याचे 2250 वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर, जे ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्याचे 63चे आहेत ते 1550 100मध्ये कन्वर्ट करायचं नियोजन। मला वाटतं क्षमता वाढ असेल सबस्टेशनची, म्हणजे विजेच्या बाबतीतलं जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मजबूत करण्याच्या दृष्टीनं 1303 कोटी 70 लाख रुपये फक्त धाराशिव जिल्ह्यासाठी। त्याच पद्धतीनं औसा विधानसभा मतदारसंघामध्ये 144 कोटी रुपये, तिथले सुद्धा जवळपास 6 ते 30 KVचे सबस्टेशन आहेत। त्याचबरोबर बार्शी विधानसभेमध्ये सुद्धा तेवढ्याच प्रमाणात निधी आणि तिथले सुद्धा सबस्टेशन, तिथली सुद्धा विद्युत व्यवस्था बळकटीकरण। मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी RDSSचा अध्यक्ष या नात्यानं, ह्या जिल्ह्याचा खासदार या नात्यानं मी त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्या आणि मी आपल्याला खात्रीनं सांगू इच्छितो की ही कामं झाल्याच्या नंतर विजेच्या बाबतीत कसल्याही प्रकारची अडचण या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या कुठल्याही विधानसभेमध्ये येणार नाही। हे माझं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काम। क्रमांक 3, आपण जर बघितलं असेल, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत नुसत्या घोषणा केल्या जायच्या। रामदारा तलाव बांधून 15 वर्ष झाले, धाटणी बॅरेज बांधून 10-15 वर्ष झाले। बांधले कशासाठी? तिथलं अडवलेलं पाणी इकडं आणायचं आहे। हे कशासाठी बांधले तर साठवायचं आहे पाणी। पण धाटणी बॅरेजपासून ते रामदारा तलावापर्यंत जी मधलं काम होतं ते फडणवीस सरकारच्या काळात सुद्धा प्राधान्यक्रमात नव्हतं। ते काम प्राधान्यक्रमात घ्यायचा GR सन्माननीय जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबाच्या कार्यकाळात, म्हणजेच महाविकास आघाडीच्या कार्यकाळात त्या ठिकाणी निघाला। ते काम आपण प्राधान्यक्रमात घेतलं आणि आपल्याला खात्रीनं सांगतो की पुढच्या वर्षी ते पाणी प्रत्यक्षात रामदारा तलावात आलेलं बघायला मिळेल। त्या 60 TMC पाण्याच्या बाबतीत जी कारवाई, त्याच्या बाबतीत ते टेंडर असतील, त्याच्या बाबतीतलं सगळं इस्टिमेट तयार करणं असेल, आपण जर तिथल्या इंजिनियरला विचारलं सगळ्या तर तेही त्याच्या बाबतीतलं वाच्यता करतील। मला वाटतं हे सगळी कामं आम्ही, लोकांना पाणी अतिशय महत्त्वाचं आहे शेतीसाठी, म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काम महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मी असेल, आमदार कैलास पाटील साहेब असतील, आम्ही मिळून त्या ठिकाणी अगदी प्रायोरिटी बेसिसवर केलं। हे क्रमांक 3चं काम। 4थं काम, मी वारंवार म्हणतो की आता ही लोक म्हणतात की उद्धवजी ठाकरे साहेबाच्या कार्यकाळात रेल्वेच्या बाबतीत जो 50%चा वाटा, त्याच्या बाबतीतली कॅबिनेट नोट तयार होती, पूर्ण तयार केलं होतं। ह्या नालायकांनी जर सरकार पाडलं नसतं तर कदाचित आम्ही केलेलंच काम फक्त तिने पुढं नेलं आहे। पण माझा त्याच्या उलट प्रश्न असा आहे की मंजुरी कधीची आहे या कामाला? 2014ची। मग 14 पासून 19पर्यंत तर महाराष्ट्र राज्य सरकार कुणाचं होतं? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते। मग 14ला मंजुरी दिल्याच्या नंतर 14 ते 19पर्यंत 5 वर्ष फडणवीस साहेब कसला अभ्यास करत होते? काय 50%चा वाटा त्यावेळेस उचलायचा निर्णय घेतला गेला नाही? मला वाटतं ह्या विषयाचं विवेचन करणं गरजेचं आहे ना। आम्ही त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतल्याच्या नंतर, ते काम घेतल्याच्या नंतर, केल्याच्या नंतर, आणि तुमच्या माहितीसाठी जे रेल्वेचं पिंक बुक असतंय त्या पिंक बुकात सुद्धा 100% तरतूद केंद्र सरकारनं केली होती। मग हे कुठल्या तोंडानं सांगतात की राज्य सरकारनं 50% वाटा उचलावा म्हणून? आणि देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्ष काय केलं नाही, पण 5 वर्ष काय केलं नाही, पण जाता जाता एक स्वतःचं वैयक्तिक पत्र त्या ठिकाणी केंद्र सरकारला दिलं की आम्ही तयार आहेत। मला सांगा, पण असं वैयक्तिक पत्रावर केंद्र सरकार मान्य करतं आहे का? त्याच्यासाठी प्रॉपर कॅबिनेटचं डिसिजन लागतं आहे, निर्णय लागतो। मग 5 वर्ष ते झोपले होते का? म्हणजे त्यांच्या काळात काहीच केलं नाही
आणि त्याच्या पुढं जाऊन मला विचारायचं आहे की 14 ते 19 मोदीजींचं सरकार होतं, 14 ते 19 त्यांना पाठिंबा देणारे खासदार होते, मग त्या कार्यकाळात काहीच झालं नाही. 19 ते 24मध्ये जर झालं असेल तर मला वाटतं ह्या कामाचं श्रेय तुम्ही कुणाला द्याचाल? माझं स्पष्ट विचार नाही. कारण रेल्वेचा विभाग हा राज्य सरकारकडे असतो का केंद्र सरकारकडे असतो? आणि राज्य सरकारच्या बाबतीतला 50% निर्णय कुणी केला आहे त्याचे कॅबिनेट नोट आहेत ना आपल्याकडं. त्याच्या पुढं जाऊन ह्याच्यासाठी आवश्यक असणारी जमीन जी आहे ते अधिग्रहण करण्याच्या बाबतीत 14 ते 19 का एकही बैठक झाली नाही? 19च्या पुढं माझ्याकडे प्रोसिडिंग आहेत त्याच्या सगळ्या, तुमच्या महसूलच्या अधिकाऱ्याच्या, रेल्वेच्या अधिकाऱ्याच्या, प्रत्येक महिन्याच्या आहेत. त्याच्यात काय पावलं उचलले ते तुम्ही वाचा एकदा. आणि मला वाटतं जे काम केलं आहे तेच काम मी केलं असं मला सांगायची सवय आहे. मी विनाकारण दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घ्यायच्या भानगडीत पडत नाही. मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं 4थं काम जर कुठलं केलं असेल तर सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या रेल्वे मार्गाच्या अधिग्रहणाला गती दिली. या कामाचं टेंडर फ्लॅश झालं आणि हे काम जर झालं आहे, मला वाटतं हे माझं सगळ्यात महत्त्वाचं 4थं काम आहे. त्याचबरोबर मला पुढं जाऊन सांगायचं आहे, आपण टेंभुर्णी मार्गे बार्शीवरून लातूरला जात होता, काय रस्त्याची परिस्थिती होती? येता येत होतं का आपल्याला? आपण वळसा घालून जात होतो इकडून, म्हणजे लातूरचा माणूससुद्धा औशाला यायचा, औशाहून तुळजापूरला, तुळजापूरहून सोलापूरला आणि मग पुण्याला जायचा. 80-90 किलोमीटर अंतर लांब पडत होतं. मला वाटतं हा रस्ता मोटरेबल करून 10 मीटरचा करून सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या पाठीमागं लागून त्याचा पाठपुरावा करून मला वाटतं टेंभुर्णीपासून ते कुसळमपासून ते येडशी ह्या पद्धतीनं हा रस्ता मंजूर करून घेतला होता. टेंभुर्णी ते कुसळम काम पूर्ण झालेलं आहे. आपणही त्या रस्त्यानं आला असाल. आणि कुसळमपासून येडशीपर्यंतचं कामसुद्धा केवळ कॉन्ट्रॅक्टरनं त्या ठिकाणी वेळेत काम पूर्ण न केल्यामुळं ते रद्द करावं लागलं. त्याचं परत टेंडर फ्लॅश करावं लागलं आणि टेंडर फ्लॅश केल्याच्यानंतर आता त्याचं रिटेंडर झालेलं आहे, ते सुद्धा काम तातडीने पूर्ण होईल. आणि आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की पुढच्या 5 वर्षामध्ये हा रस्ता DPR ह्याचा पूर्ण तयार झालेला आहे. गडकरी साहेबांनाही माहिती आहे की ह्याचा पाठपुरावा कोण केला आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये हा रस्ता चौपदरी झालेला आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. आत्ता मी जाता येताना समाधानकारक रस्ता त्या ठिकाणी दिसेल अशा पद्धतीचं काम मी माझ्या माध्यमातून केलेलं आहे. आपण जर बघितलं असेल तर तुळजापूर नळदुर्ग रस्ता असेल, अक्कलकोट नळदुर्ग रस्ता असेल, ह्या रस्त्याची कामंसुद्धा त्या काळात मंजूर झालेली आहेत. आपला पारडी फाटा ते तुमचा नगर रस्ता असेल, तुमचा कळंब ते धाराशिवचा रस्ता असेल, मला वाटतं ही कामं महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मंजूर झाली होती, ती पूर्णही झाली. आणि हे झाले 4 कामं. आणि 5वं सगळ्यात महत्त्वाचं काम अपंग बांधवासाठी आलिमको आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना 1976 पासून राबवतात. पण 76 पासून ते 2019पर्यंत एकाही खासदारानं अपंग बांधवासाठी ही योजना राबवली नाही. मी पहिला खासदार आहे ज्यानं ही योजना राबवली. आणि 4,61,00,000 रुपयाचं साहित्य, कानानं ऐकायची मशीन असेल, तुमची 3 चाकी साधी सायकल असेल, इलेक्ट्रिक सायकल असेल, तुमचं स्मार्टफोन असेल, तुमची स्मार्ट स्टिक असेल, त्याचबरोबर तुमची व्हीलचेअर असेल, कमोड चेअर असेल, कृत्रिम पाय असेल, कृत्रिम हात असेल, हे सगळं साहित्य जवळपास 4,61,00,000 रुपयाचं त्या दिव्यांग बांधवाचा 1 पैसाही खर्च न होता मी त्या ठिकाणी खासदार म्हणून वाटप करायचं काम केलं आहे. ही झाली 5 कामं. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आपण माहिती घ्या, जवळपास ह्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये साधारणतः 300 ते 350 कोटी रुपयाचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी रस्ते झालेत. त्याचबरोबर जलजीवन मिशनच्या माध्यमातून आज जवळपास प्रत्येक गावात पाणी पुरवठ्याची योजना त्या ठिकाणी राबवली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची ह्याची अडचण अशी आहे की ह्या पुढच्या आमदारांचा अडचण अशी आहे की हे बिचारे कधी दिशा समितीच्या बैठकीला आलीच नाही. कारण दिशा समितीच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या सगळ्या योजनेचा आढावा घेतला जातो. केंद्र सरकार कुठल्या योजना राबवतं त्याच्यासाठी कोणतं बजेट असतं ह्याचा आढावा घेतला जातो. माझा ह्या मंडळींना प्रश्न आहे की ही विरोधी पक्षातले 5 आमदार दिशा समितीच्या एकाही बैठकीला का येऊ शकले नाहीत ह्याचं उत्तर पहिल्यांदा द्यावं. तुम्ही कशाला आमदार झाले मग? ह्या मंडळींना आमदारकी ही प्रतिष्ठेसाठी पाहिजे. ह्यांच्या मोठमोठ्या संस्था येतात, 5-7 कारखाने, 150-150 संस्था, ह्या बिचाऱ्यांना फक्त प्रतिष्ठेसाठी ही आमदारकी मिरवायची म्हणून लागायचे. लोकांशी काही देणं घेणं नाही आहे. आणि ह्यांचं सगळं जे एम्पायर आहे ते सांभाळण्यासाठी, अबाधित राहण्यासाठी आणि तुझी प्रतिष्ठा टिकून राहायची म्हणून प्रतिष्ठेसाठी ही पदं ह्या लोकांनी घेतलेली आहेत. आणि उलट माझ्यावर आरोप करतात. मी अजून तुम्हाला कामाची यादी त्या ठिकाणी देऊ शकतो, पण मला वाटतं तुम्हाला चवीपुरती कळण्यासाठी, कारण एक खासदार सामान्य माणसाच्या साध्या
साध्या अडचणीत जर लक्ष घालत असेल, पूर्ण त्याचा 100% वेळ जर देत असेल, तर तो माणूस केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना ज्या की आपल्या जिल्ह्यातल्या लोकांच्या जीवनावर परिणाम टाकणार आहेत त्याच्या बाबतीत दुर्लक्ष कसा करू शकेल, हा साधा सवाल मला वाटतं ह्या पुढच्या मंडळींना आहेत. आणि या पुढच्यांची कर्तबगारी आपण बघितलेलीच आहे ना. 40 वर्ष मंत्री राहून जिल्हा मागासलेल्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीत 3 नंबरला ही घेऊन जातात. शिवसेनेचे चालू खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सध्याच्या कार्यकाळात भरपूर विकास कामं सांगितले आहेत. आता आपण सध्याच सांगितलं, पण तरुणांना रोजगाराचं व पुढच्या कार्यकाळात आपण काय करणार आहेत, कोणते मुद्दे घेऊन जाणार आहेत आपण? एक लक्षात घ्या, उद्योगाच्या बाबतीत जवळपास पाटील पिता पुत्राच्या कर्तृत्वामुळं 40 वर्षाच्या मंत्रिपदाचा फायदा असाच झाला की इथले 2 विधानसभा, म्हणजे एक विधानसभा होता, 5 विधानसभेचा हा धाराशिव जिल्हा होता, 5चे 4 झाले. वाढत्या लोकसंख्येत 5चे 6 व्हायला पाहिजे, म्हणजे 2 विधानसभा मतदारसंघातली लोकसंख्या या ठिकाणाहून स्थलांतरित होऊन बाहेर गेली. ती मंडळी बरीचशी बाहेर आहेत. आज त्याच्यातले बरेचसे काही उद्योजक आहेत. आम्ही त्यांच्याशी, मी कैलासदादांनी चर्चा केली, त्यांनाही विनंती केली किंवा दुसरं कोणतरी येऊन आपलं भलं करेल ह्या भ्रमात राहू नका. ती बरीचशी मंडळी आज त्यांची पिंपरी चिंचवडची MIDC असेल, पुण्यातली MIDC असेल, चाकणची MIDC असेल, त्या ठिकाणी ह्या लोकांचे स्वतःचे अनेक फॅक्टरीज आहेत. आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतःहून भूमिपुत्र म्हणून पुढे या, तुम्ही इथं उद्योगधंदे उघडायच्या बाबतीत प्रयत्न करा, आम्ही अगदी आमच्या स्वतःचा उद्योग आहे असं समजून तुम्हाला सपोर्ट करू. तर आमच्या डोक्यात प्लॅन तेच आहे की इथल्या स्थानिकच्या भूमिपुत्रांनाच त्या ठिकाणी मोटिवेट करून त्यांना इथं उद्योग आणण्याच्या बाबतीत आम्ही भविष्यात त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. त्याचबरोबर आपण आता बोलले की भूमिपुत्र इथून शिफ्ट होऊन पुण्यामध्ये उद्योगधंदे चालवतात, मग इथं काय अडचण आहे की तिथं चालू होत नाही? ह्या जिल्ह्याचं जे नेतृत्व होतं ते पूर्वी लोक दारिद्र्यात कशी राहतील, लोकांची उन्नती कशी होणार नाही, आणि लोक दारिद्र्यात राहून जेव्हा ह्यांचे पैसे निवडणुकीच्या वेळेस येतील तेव्हा त्या पैशाच्या माध्यमातून ह्यांना कशी मतं मिळतील, हा दुष्ट दृष्टिकोन ठेवून ह्या भागाचं राजकारण अखंडपणे 40 वर्ष केलं गेलं आहे. ह्या लोकांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दारिद्र्यात लोटलं गेलं आहे. आणि त्याच्यामुळं हा सगळा जो प्रकार झाला आहे स्थित्यंतराचा किंवा स्थलांतराचा, त्याचं कारणच मूळ हे पाटील घराणं आहे. आणि त्याच्यामुळं आत्ता आपण जे म्हणताय की हिथं उद्योगधंदे आले पाहिजेत, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले नाहीत असं नाही. तुमच्या माहितीसाठी ज्यावेळेस अरविंद सावंत साहेब अवजड उद्योगमंत्री होते त्यावेळेस इलेक्ट्रिक बस मॅन्युफॅक्चरिंगचा जो भेलचा प्रकल्प होता तोही आणण्यासाठी मी प्रयत्न केला होता. दुर्दैवानं परत त्या ठिकाणी स्थित्यंतर झाली, विरोधी पक्षाचा खासदार म्हणून मला त्या ठिकाणी काम करावं लागलं, पण तरीसुद्धा मी कधी कारणं दिली नाहीत. मी अतिशय ताकदीनं लोकसभेत असन, बाहेर असन, मंत्री महोदयाकडे असेल किंवा माझ्या भागासाठी जे जे काही हवं असेल त्याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. तिथून पुढच्या कालखंडामध्येही करणार आहे. पण निश्चितपणे सांगतो की आता इथं ते सोलारच्या बाबतीत बोललं जाते, सोलारच्या माध्यमातून किती लोकांना रोजगार निर्मिती होते. आता इथं विंडमिलच्या बाबतीत बोललं जातं आहे, किती लोकांना म्हणजे त्या ठिकाणी उद्योगाची निर्मिती होती. मला वाटतं ह्याच्याऐवजी बल्क म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्या भागातील तरुणाला रोजगार मिळण्याच्या बाबतीत काय करता येईल ह्या दृष्टीनं निश्चित आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहेत. पण मला वाटतं की ज्या लोकांचं 40 वर्षाचं राजकारण आपण बघितलं आहे, त्यांचं काम बघितलं आहे, त्यांनी कशा पद्धतीनं लोकांवर राज्य केलं, स्वतःच्याच कुटुंबाचा विकास कसा झाला आणि जिल्हा मात्र भकास कसा झाला, ह्याच्या बाबतीत आपण सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. विकासाचा अजेंडा काय असेल आपला? मी सांगितलं, आता आमच्या इकडची 70% लोक कशावर अवलंबून आहेत. मग जोपर्यंत शेती तुमची फायद्याची होणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीत. तुम्ही जर असं समजत असाल की 70% लोक ज्या शेतीवर अवलंबून आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे भाव पाडून टाकायचे, त्याचा उत्पादन खर्च तुम्ही दुप्पट करायचा आणि मग आम्हाला तुम्ही फार आर्थिक महासत्ता करणार आहेत असं जर सांगत असाल तर ते मूर्खपणाचं आहे. आमच्याकडं सगळ्यात बेस आणि ताकद ही शेती आहे. 70% लोक शेतीवर अवलंबून असतील तर शेतीसाठी शाश्वत पाणी, शेतीसाठी शाश्वत वीज आणि शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या वस्तूला त्या ठिकाणी मिळणारा जो भाव आहे तो त्या ठिकाणी उत्पादन खर्चावर आधारित असला पाहिजे, जी की स्वामीनाथन आयोगाची शिफारस आहे. मला वाटतं ह्या 3 गोष्टीवर माझं लक्ष केंद्रित आहे. त्या दृष्टीनं मी नदीजोड प्रकल्पाच्या बाबतीत केंद्र सरकारला वारंवार सांगतोय की ठीक आहे तुम्ही हायवे केले मान्य आहे, पण हा तुमचा पथदर्शी प्रकल्प म्हणून तुम्ही हातात घ्या ना, प्राधान्यक्रमानं हातात घ्या, जोडा ना, तुम्ही सगळ्यांना द्या ना पाणी आमच्या शेतकऱ्याला. आणि विजेच्या बाबतीत आपण बघितलं असेल की RDSSमधनं आपल्या जिल्ह्याला विजेच्या बाबतीत परिपूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण ऑलरेडी पाऊल उचललेलं आहे.
पुढच्या 2 वर्षात ही कामं झाल्याच्या नंतर विजेची अडचण कुठलीही त्या ठिकाणी येणार नाही. आता तिसरा आणि मूळ प्रश्न राहतो की शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देणं. मला वाटतं ते जर साध्य झालं तर शेतकऱ्याकडेच पैसे जनरेट होतात आणि शेतकऱ्याच्या 70% लोकांच्या खिशात पैसे आल्याच्या नंतर त्याच्यावर अवलंबून असणारे जे पुढचे उद्योग आहेत, तुम्ही कुठलंही घ्या, डॉक्टरच्या दवाखाना घ्या, सोनाराचं दुकान घ्या, चांभाराचं सगळ्या कुठलेही व्यवसाय घ्या, तुम्ही किराणा दुकान घ्या, सगळे व्यवसाय अतिशय तेजीत त्या ठिकाणी चालल्याशिवाय राहत नाही. आणि दुष्काळ असेल, शेतकऱ्याच्या मालाला भाव नसेल तर मला वाटतं कुठलाही व्यवसाय त्या ठिकाणी चालू नसतो. सगळे लोक माशा मारत बसलेले असतात. ही वस्तुस्थिती आहे आणि हीच मी त्या ठिकाणी प्राधान्यक्रम धरून ह्या भागात पाणी कसं आणता येईल, ह्या भागात शेतकऱ्याच्या मालाला भाव कसा देता येईल, ह्या दृष्टीनं मी स्वतः प्रयत्नशील आहे आणि प्रयत्न करत राहणार आहे. ओमराजे हे सतत संपर्कात असतात, त्यामुळे फोनवरती उपलब्ध असणारे खासदार त्यांची एक वेगळी ओळख आहे. पण या ओळखीचं ही विरोधक टीका स्वरूपात घेत आहेत. तर कसं पाहतात आता आपण फोन लावून काय होतं? कसं आहे, ऊंचे लोक ऊंची पसंत. ही बिचारे कधी लोकात आलेच नाहीत, लोकांच्या व्यथा यांना माहीतच नाहीत. ह्यांना असं वाटतं की सामान्य शेतकऱ्याचा ट्रान्सफॉर्मर किंवा DP दिला आणि त्याची मदत झाली तर ते त्याला चिल्लर समजतात. एखादी माझी भगिनी दवाखान्यात ॲडमिट असेल, तिचं 30,000 रुपये बिल आज झालं तर त्याच्यातनं त्या बिचारीकडे पैसे नसताना ती विनंती करते की बाबा बिल माझं काही कमी करा. समजा माझ्या एका फोननं जर त्या महिलेचे 10,000 रुपये बिल कमी होत असेल, वाचत असेल तर ती भगिनीही मला कधी विसरू शकत नाही. पण त्यांच्या दृष्टीनं हे चिल्लर काम आहे. एखादा खोपटात राहणारा माणूस, त्याचा घरकुलाचा हप्ता न मिळाल्यामुळे त्याच्या घरकुलाचं बांधकाम त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही. मग तो बिचारा मला फोन करतो, माझ्या एका फोननं त्याचा घरकुलाचा हप्ता मिळून बिचारा खोपटातनं जर त्याच्या घराला छप्पर येत असेल, हक्काचं घर जर मिळत असेल तर तोही कधी मला विसरू शकत नाही. पण त्यांच्या दृष्टीने ही सगळी चिल्लर काम आहे. मला वाटतंय एखाद्या अपंग महिलेला जागा मिळाली नाही म्हणून ती माझी भगिनी, माझा खासदार मला जागा करून देऊ शकतो, हा विश्वास जर त्या सामान्य माझ्या अपंग भगिनीच्या मनामध्ये मी निर्माण केला असेल तर मला वाटतं ही माझी ताकद आहे, ही माझी शक्ती आहे. आणि मी काय आता निवडणूक आली म्हणून 4 दिवस करत नाही, मी अखंडपणे 5 वर्षे हे काम करत आलो आहे. का तर मी माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद हा सामान्य माणसासाठी समर्पित आहे. माझा 100% वेळ मी सामान्य माणसासाठी देतो आणि मी करू शकतो. मला वाटतंय इतक्या बलाढ्य पार्टीला त्यांच्याबरोबर 5 विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना, विधान परिषदेचे 3 आमदार असताना, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री असताना, ह्यांचं 40 वर्षाचं मंत्रिपदाचं काम असताना आणि एवढं सगळं असून स्वतःच्या काळात 40 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात काय केलं आहे ह्याच्याबद्दल ते सांगत नाहीत. आणि आता साक्षात एवढं सगळं करूनसुद्धा पराभव दिसतोय. कारण आमच्या इथल्या जर जिल्ह्यातली परिस्थिती बघितली की रोज एक माणूस घ्यायला चालू आहे. आता आमच्या जिल्ह्यात राहिलेच काय? सगळे तर पॉलिटिकल लीडर, सगळे जे तुमचे आर्थिकदृष्ट्या पॉलिटिकल सगळी त्यांच्याकडे आहे. मग तरी पण त्यांना विजयाचा विश्वास येत नाही. मला वाटते माझ्या फोनवर टीका करणाऱ्यांनी माझी ताकद काय आहे हे लक्षात घ्यावं. विजयाचा विश्वास कितपत आहे आणि गणित काय त्याचं? कुणाचं? आपलं गणित. माझं विजयाचा विश्वास सामान्य माणसाला विचारा ना, तेच सांगतील तुम्हाला. तुम्ही बरं, आपलं गणित मी खात्रीनं सांगतो, मी सामान्य माणसाचं काम 5 वर्ष इमाने इतबारीक केलं आहे. आणि माझा प्रचारक त्या गावखेड्यात राहणाऱ्या सामान्य माणूस आहे, ज्याचं सामान्य काम जरी झालं असले तर त्याच्यासाठी एक हक्काचा नंबर, एक हक्काचा माणूस कुठल्याही अडचणीत, कसल्याही संकटात त्याला बाहेर काढण्यासाठी तयार आहे. त्यामुळे सामान्य माणूस शेवटी 5 वर्ष केलेल्या कामाचा हिशोब ठेवत असतो. मंत्री केलेले, आमदार केलेले, खासदार केलेली माणसं थोड्याच्या काही पदाच्या अपेक्षेनं, पैशाच्या अपेक्षेनं फुटतात. धाराशिवचे प्रतिस्पर्धी उमेदवार, महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील ही निवडणूक ही राहुल गांधी विरुद्ध मोदी अशी आहे असे बोलत आहेत. ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावर न लढता विकासाच्या मुद्द्यावर लढले जावे असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यावर आपलं मत काय दादा? त्यांचा विकास किती देखणा आहे ते जिल्ह्यानं मागच्या 40 वर्षात बघितलं आहे ना, की जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत कसा गेला. मग एखाद्या माणसाचं 40 वर्ष काम बघितल्याच्या नंतर त्याचं काम जर हेकणं असेल आणि ती हेकणं माणूस जर अजून कुणाच्या नावावर जर मतं मागून की आम्ही विकास करू म्हणून जर आश्वासन देत असेल तर सामान्य जनतेचा त्याचा हिशोब करणं मला वाटतं गरजेचं आहे. आणि सामान्य माणसं पुरेपूर ओळखून आहे की नेमका 40 वर्ष मंत्रिपदाचा उपयोग पद्मसिंह पाटलांना श्रीमंत खासदाराच्या यादीत नेण्यात झाला का धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3ला नेण्यात झाला. आत्ताच्या सुद्धा ज्या उमेदवार आहेत, ज्या महिला शक्ती सांगतात, मला वाटतं एखाद्या गरीब महिलेला जर उमेदवारी दिली असती, भाजपचं निष्ठावंत कार्य करणारी एखादी महिला असेल किंवा त्यांच्याच फुटलेल्या राष्ट्रवादी पक्षातली एखादी निष्ठावंत महिला असेल तर तिथं महिला शक्ती म्हणता आलं नसतं का? राणा पाटलाच्या कुटुंबाला सगळं गुत्त दिलं आहे का?
त्यांच्याच घरात सगळं असावं, आमदार तेच असावे, मंत्री तेच असावे, खासदारकीची निवडणूक लागली तरी दुसऱ्या पक्षात जाऊन पण का असना पण निवडणूक त्यांनीच लढवायची, बाकीच्या निष्ठावंत लोकांनी काय सतरंजा उचलायच्या काय? मला वाटतं अशा पद्धतीनं वागणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं असेल त्यांनी नुकतीच त्यांची प्रॉपर्टी जाहीर केली. जवळपास देशात सगळ्यात जास्त 350 तोळ्यापेक्षा अधिकचं सोनं जर आमच्या अर्चनाताईंकडं असेल तर नेमकं हे 40 वर्ष कशासाठी वापरले गेले? मग सामान्य लोकांना हा विचार करायचा आहे की ह्या लोकांना आपण निवडून द्यायचं का, की आपल्या आपण दिलेल्या सत्तेचा वापर करून ही मंडळी स्वतःचं घर भरण्यासाठी करत असतील तर आपण ह्यांना मतदान करायचं का? ह्यांचा विकास जिल्ह्यानं 40 वर्ष बघितला आहे आणि निश्चितपणे सांगतो की आज हे कुणाच्या जरी नावानं मतं मागत असली तरी ह्यांचं कार्य, ह्यांचं सर्व हावभाव, ह्यांची सगळी नीती हे सामान्य लोकाला माहीत आहे आणि सामान्य माणूस ह्याचा निश्चितपणे मताच्या रूपानं हिशोब केल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण जे म्हणता की नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी, सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मला विचारायचं आहे की साहेब आता आपण 30 तारखेला धाराशिव जिल्ह्यामध्ये येत आहे. माझी त्यांना नम्र विनंती आहे की आपण आश्वासन दिलं होतं की 2022पर्यंत आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. मला त्यांना विचारायचं आहे की त्याच्या बाबतीत त्यांनी त्या सभेमध्ये सांगावं की खरंच शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं आहे का? 11,000 रुपये क्विंटलच्या सोयाबीनचा भाव 4,000 रुपये करून, कांद्यावर निर्यात बंदी आणून, कांदा उकंड्यावर फेकायला लावून, आज दुधाचा भाव 24 रुपये लिटर, बिस्लेरी बॉटलचा भाव 20 रुपये लिटर आणून आपण शेतकऱ्याला मातीत घालायचं काम केलं आहे का शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं काम केलं आहे? मला वाटतं ह्या प्रश्नाचा पण खुलासा त्या ठिकाणी ह्याच्यावर पण चर्चा सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी करावी. सन्माननीय पंतप्रधान महोदय म्हणले होते की सिलेंडर 400 रुपयाला होतं त्यावेळेस 2014च्या निवडणुकीला जाताना तुम्ही त्याच्या पाया पडून नमस्कार करून पुन्हा मतदानाला जावा. आता तेच सिलेंडर मोदी साहेबांनी जवळपास 1100 रुपयाला नेलं आहे. मग आता नेमकं शेगडीच्या पाया पडायचं आहे का सिलेंडरच्या पाया पडायचं आहे? ह्याच्या बाबतीत विचारायचं नाही का? 60 रुपयाचं डिझेल तुमचं आज 97 रुपयाला गेलं आहे, 70 रुपयाचं पेट्रोल तुम्ही 105 रुपयाला नेलं आहे. मग ह्याच्या बाबतीत ते बोलणार आहेत का? ह्या महागाईच्या बाबतीत सांगणार आहेत का? त्यांचं म्हणणं होतं की ना खाऊंगा ना खाणे दूंगा. मग 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप स्वतः पंतप्रधान महोदयांनी अजितदादा पवारांवर केला. मग तेच अजितदादा नेमके कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये घालून तुम्ही स्वच्छ करून घेतले आणि तुमच्या मंत्रिमंडळात राज्याच्या त्यांना अर्थ खात्यासारखं जबाबदारीचं खातं देऊन उपमुख्यमंत्री केलं? कित्येक उदाहरणं तुम्हाला देता येईल. हसन मुश्रीफांचं उदाहरण देता येईल, नवाब मलिकांचं उदाहरण देता येईल. ईडीची चौकशी लागते, अजित गटात प्रवेश झाला की ईडीची चौकशी बंद होते. इकडं भावनाताईचं, प्रताप सरनाईकाचं उदाहरण देता येईल. ईडीची चौकशी लागते, जसा शिंदे गटात प्रवेश होतो ईडीची चौकशी बंद होते. म्हणजे तुम्ही नुसतं भ्रष्टाचाराच्या बद्दल बोललात पण प्रत्यक्षात तुमचं आचरण मात्र दिसत नाही. तुम्हाला भ्रष्टाचाराशी आणि भ्रष्टाचाराशी काही देणं घेणं नाही. एकदा तुमच्या पक्षात आले की तुम्ही स्वच्छ करून घेता आणि परत त्यांना जोमानं अजून भ्रष्टाचार करण्यासाठी प्रोत्साहित करता. मला वाटतं हे तुमचं बोलण्यातलं आणि वागण्यातलं अंतर पडलेलं आहे. लोकांना ते पटलेलं नाही. तुम्ही आश्वासन दिलं की प्रत्येक वर्षी आम्ही 2 कोटी नोकऱ्या देऊ. मला वाटतं 20 कोटी नोकऱ्या जर मिळाल्या असत्या तर मग कदाचित गावात कुठला बेरोजगार तरुण तुम्हाला फिरताना दिसला नसता. तो का बेरोजगारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दारोदार फिरतोय नोकरीच्या शोधात? मला वाटतं ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी देणं अपेक्षित आहे. ते त्यांनी द्यावं. धाराशिवला यायला लागले त्यांचं स्वागत आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं जेणेकरून सामान्य शेतकऱ्यांच्या सुद्धा लक्षात येईल की नेमकं आपलं जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण झालं आहे का ते हवेतच विरलं आहे. धाराशिव लोकसभेमध्ये विरोधकांची तगडी फौज असतानाही जनतेच्या पाठबळावर यांना ओमराजेंना विजयाचा विश्वास आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.